आज जे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर विद्यालय निल्लोड फाटा हरिभक्त परायण रामेश्वरजी महाराज यांच्या संस्थेवर मी आलो आहे। हे आपलं इंडिया ॲग्रो कंपनीचं ब्रँड इंडिया ॲग्रो आहे, त्याचे जे भुआश्रय महाराजांनी काल मला ती मागणी केली होती, कारण मी मागच्या वेळेस गावाला त्यांना दिलं होतं, तर त्याचा गावाचा अनुभव आहे त्याचा महाराज त्यांच्या तोंडूनच सांगतील। रामेश्वर महाराज पवार, माऊली वारकरी गुरुकुल आश्रम निल्लोड फाटा। वास्तविक पाहता ही काही ॲडव्हर्टाईज म्हणून वगैरे मी काही करत नाही, कोणाची आतापर्यंत मला दिसली नसेल, परंतु ऑर्गनाइज शेती म्हणून आज सर्वात मोठं गरज आहे, कारण प्रत्येक याच्यात विष येत चाललं आहे या बाकीच्या खताच्या माध्यमातून वगैरे, परंतु मी गेली 2-3 वर्षापासून ही भुआश्रयाचा वापर करतो आहे। असे पता आमची शेती जरी थोडी असेल, 2-2.5 एकरमध्ये 2 एकर शेती आहे, त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस मागच्या वर्षी मक्का टाकली तर सर्वांपेक्षा मक्कासुद्धा आमचं उत्पन्न वाढलं। गहू मागच्या वर्षी आम्हाला जवळजवळ 80 गोण्या झाल्या होत्या 2 एकरमध्ये, यावर्षी आम्हाला 90 गोण्या या भुआश्रयात येणं झालं आहे। दुसरी गोष्ट, मी मागच्या वर्षी जेव्हा मक्का पेरली तर मक्काला ते कोंग्यात लोक औषध टाकतात, आम्ही औषध वगैरे टाकायचं कामच पडलं नाही आम्हाला, आम्ही ते टाकलंही नाही केवळ या भुआश्रयामुळे। म्हणून दरवर्षी मी भुआश्रयाचा वापर करत असतो आणि सेंद्रिय खत आमच्या गोशाळेमधून सेंद्रिय खत असतं काही, ते खत त्याचा वापर करून आपण या शेतीचा आम्ही उपयोग करत असतो। आणि त्या उद्देशाने माझी प्रत्येक शेतकऱ्यालाही विनंती राहील की आपण एकदा वापरून बघावं, कारण ही काही ॲडव्हर्टाईज नाही, कारण मी आतापर्यंत कोणाची ॲडव्हर्टाईज वगैरे केली नाही, परंतु ऑर्गनाइज शेती व्हावी या उद्देशानं। आणि प्रत्येकाचे मी असं म्हणत नाही की तुम्ही प्रत्येक म्हणजे पूर्ण शेतीला वापरून पहा, अगोदर थोड्या शेतीला वापरून बघा, तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल। आज ही भुआश्रय लोकांना मिळत नाही आहे, नंबर लावा लागायला लागले, पण प्रत्येकाने त्याची जी काळजी आहे, आता भविष्याची जी गरज आहे त्या पद्धतीने आपल्याला वावरावं लागणार आहे, म्हणून सर्वांनी तिचे अनुभव घ्यावा ही विनंती करतो। आमतो रामकृष्ण। थँक्यू महाराज।